हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झाली आता ग्रीन टी घेऊन. हे बघा, ग्रीन टी घेतली. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. कारण आज मी गेले होते जॉबला, कालही गेले होते. काल गरजेचं होतं, आज नसते गेले तरी चाललं असतं, परंतु तरी पण मी गेले. पायाची सूज माझी बऱ्यापैकी म्हणजे 50% पायाची सूज माझी कमी झालेली आहे. आणि ते ह्याचा लेप होता, लेप वगैरे लावलाय. त्या लेपनी मला बऱ्यापैकी आराम पडलेला आहे. आणि एका दादाने इथं सांगितलंय पण की वडाचे पानं गरम करून बांधायचे रात्री. तर वडाचे पानं भेटतील, परंतु बघते मी, ट्राय करते. आणि म्हणजे नाही का, मला हे तुम्हाला एक शेअर करायचं आहे की म्हणजे काल म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सध्या काही जणांचे बघा ग्रहमान कसे खराब असल्यानंतर काही ना काही घडत राहतं. तसंच काहीसं माझ्यासोबत काल घडलं म्हणजेच मंगळवारी घडलंय ते माझ्यासोबत. तुम्हाला सांगते, आता हा व्हिडिओ मी कधी अपलोड करेन, तुम्हाला कधी भेटेल, परंतु मंगळवारी सकाळी काहीतरी 8:30च्या टायमिंगला मी कुकर लावला होता. आणि मला दाल बाटी बनवायची होती म्हणून मी कुकर लावला होता. सगळी तयारी करून ठेवली, बाटीची वगैरे पीठ मळून वगैरे सगळं ठेवलं होतं. आणि मी डाळीचा कुकर लावला होता. आणि कुकर लावला आणि मी किचनमध्येच होते. मी दूध गरम करत होते आणि एक शिट्टी झाली. आणि मी इकडं टीव्ही चालू केला होता आणि टीव्हीला मी तारक मंत्र लावलं होतं स्वामींचं. तर तुम्हाला सांगते, इकडं ते चालू होतं. आणि मग मी नंतर किचनमध्ये जाऊन तयारी केली, कुकर लावला. आणि माझा मुलगा जिमवरून आला आणि तो झोपला होता. तो झोपत नसतो, परंतु तो काय झालं की टीव्ही चालू केली आणि मी तारक मंत्र लावलं. एवढा तारक मंत्राचा आवाज होता, फॅन चालू होता, तरी सुद्धा तो झोपी गेला. तो असा बेडवरती पडला आणि त्याला डोळा लागला. आणि मग मी नाही का म्हटलं, हा झोपलाय तर जरा वेळ झोपू दे, म्हणून मी किचनमध्ये जाऊन माझं काम आवरत होते. मी कुकर लावला. कुकर लावल्याच्या नंतर फ्रेंड्स एक शिट्टी झाली. दुसऱ्या शिट्टीला शिट्टी झाली नाही, डायरेक्टली तो कुकर म्हणजे उडण्याच्या ह्याच्यावरती. कसा एकदम इतका प्रेशरनी ना, इतक्या प्रेशरनी सांगू शकत नाही, इतक्या प्रेशरनी त्यानं पाणी बाहेर टाकलं. किती पाण्याचा असा फवारा होता. आणि तो फवारा एक्झॅक्टली माझ्या साईडला आला नाही आणि तो दुसऱ्या साईडनं गेला. आणि पूर्ण त्यानं पाणी बाहेर टाकलं. पूर्ण पाणी, किती वेळ, जोपर्यंत ती पाणी बाहेर पूर्ण हे होत नाही ना. आणि मी अशी जोरात ओरडले आणि मुलाला पण तो आवाज गेला. आणि तो मम्मी करून घाबरून पळत आला. तर मी त्याला धरून ओढते किचनमध्ये नाही जायचंय म्हणून. आणि तो ती बघतोय की कुकर काय करतोय नेमकं एक्झॅक्टली. इतकं विचित्र, आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की माहितीये का, तेवढं सगळं भयानक होऊन सुद्धा कुकर उडला नाही. मग माझा मुलगा होता घरी म्हणून बरं झालं. मी घाबरून गेले होते, मी पूर्ण इतकी घाबरले होते, मला काही सुचत नव्हतं. तो त्यानं असा घाबरत गेला आणि पटकन गॅस बंद केला आणि तो वापस आल्याच्या नंतर मग तो कुकर हे झालेला होता, बंद पडलेला होता. आणि मला असं वाटायचं की आता तो उडतोय, इतकं भयानक झालेलं होतं ती. आणि मग दुधाचा गॅस चालू होता. परत मग मी पण म्हणजे मध्ये जायला तो मला जाऊच देणार, दुधाचा गॅस बंद करायचा आहे, दूध वर जाईल म्हणून. नाही जायचं, थांब जरा, ती कुकर पूर्ण थंड झाल्याशिवाय जायचंच नाही, कशाने तसं झालंय असं म्हणायला लागला नाही का. मी म्हटलं तू थांब, मी लगेच बंद करते. नाही म्हणे, मी जातो. तो गेला आणि गॅस दुधाचा बंद करून आला. मग आम्ही जवळजवळ हॉलमध्ये 10 ते 15 मिनिट हॉलमध्ये बसले. मी खूप घाबरलेली होते, त्याच्यामुळं त्यानं मला पाणी आणून दिलं, कारण मला घाम सुटला. इतका घाम दरदरून असा मला घाम आला आणि माझे नुसते हात लटलट होत होते. मग तो म्हणे किती घाबरून गेली, आणि घाबरण्यासारखाच तो प्रकार झाला होता. तो सुद्धा घाबरला होता माहिती का. एवढ्या गार झोपीत, एवढा टीव्ही चालू असताना तो एवढा गार झोपला होता. परंतु तसला भयंकर आवाज आला त्याला की तो इतका जोरात मम्मी म्हणून ओरडत झोपीतनं उठून पळत आला होता. असला भयानक प्रकार घडला. परंतु आम्हाला माहितीये काय, आश्चर्य कशाचं वाटतंय,
एवढं सगळं झालं, कुकर उडला नाही. म्हणजे जर कुकर उडला असता तर एक तर माझ्यासोबत काहीतरी अपघात घडला असता, किंवा ते पाण्याचं प्रेशर दुसऱ्या साईडला न जाता जर ती माझ्या साईडनं असतं तर मी भाजले असते. तिसरा मुद्दा, माझ्या किचनमध्ये एवढ्या महागड्या वस्तू येतात, माझं जवळजवळ 1,00,000-1.5 लाखाचं नुकसान झालं असतं जर तो कुकर उडला असता तर. आणि शिवाय माझ्यासोबत काहीतरी अपघात घडला असता. मी कुकर लावल्यावर सहसा किचनमध्ये नसते, परंतु मला काल सकाळचा टायमिंग आणि मला खूप घाई होती आणि मला ते सगळं बनवून जायचं होतं, म्हणून मी तिन्ही गॅस चालू करून माझी कामं चालू होती. त्यामुळे मी तिथंच होते. म्हणजे किती उपकार म्हणावे लागतील की खरंच म्हणजे वेळ आली होती पण काळ नव्हता आणि स्वामीचं तारक मंत्र चालू होतं. कदाचित त्यामुळं माझ्या घरातला तो अपघात होणारा टळला. आणि जर मी एकटी घरात असते आणि त्यावेळेला जर मी कुकर लावला असता तर मग माहित नाही मला तो उडला असता किंवा नसता. परंतु माझा मुलगा घरात होता आणि तो कुकर सगळं पाणी प्रेशरनी बाहेर टाकून तो कुकर खाली शांत झाल्याच्या नंतर त्यानं हळूहळू जाऊन तो गॅस बंद केला. माझी हिंमत झाली नसती, मी गॅस बंद केला नसता. म्हणजे खूप काही असं घडलं असतं किंवा मला ते सुचलं नसतं. म्हणजे काल खूप असं वेळ आली होती पण काळ नव्हता आणि स्वामीच्या कृपेने तो माझ्या घरात होणारा अपघात टळला, खरोखर टळला. आणि खूप मला म्हणजे नाही का त्यांचे आभार पण मानले मी की स्वामींमुळं तो अपघात माझ्यावरचा टळला. परंतु की म्हणजे का असं घडलं एवढ्या वर्षानंतर? कधीही मी जसा कुकर यूज करते असा प्रकार माझ्यासोबत कधीही झाला नव्हता. आणि माझा कुकर नवीन आहे, फार जुना आहे, त्याचा यूज व्यवस्थित नाही आहे, तो खराब आहे तरी पण मी यूज करते असं काही नाही. कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या घरात म्हणजे जर कुकर वरती उडला असता, खाली कुठं पडला असता, कुठल्या वस्तूवर पडला असता, तिथं चिमणी लावलेली आहे, त्या चिमणीचं काहीतरी झालं असतं, ग्लासवाला आहे, गॅस पूर्ण फुटला असता, मायक्रोवेव्हन आहे, फ्रीज आहे, खूप काही त्या किचनमध्ये होतं आणि खूप काही नुकसान पण झालं असतं आणि माझ्यासोबत काहीतरी चुकीचा अपघात घडला असता. आणि मेन म्हणजे ते पाण्याचं प्रेशर दुसऱ्या साईडनं गेलं हे किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲक्च्युली बघा छोटंसं एकदम नंतर मी म्हणजे पूर्ण सगळं झालं, पाणी बिणी पिले, मी रिलॅक्स झाल्याच्या नंतर ना मी एकदम छोटंसं शूट केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही, परंतु कुठल्या प्रेशरनी कितपर्यंत माझं पूर्ण किचन घाण केलं होतं कुकरनी हे मी थोडंसं शूट केलेलं आहे. तर पुढे व्हिडिओ जोडते, तुम्ही नक्कीच बघा. कारण ना म्हणजे की खरंच माझ्यासोबत असं घडलंय का नाही यासाठी मी ते शूट केले, बाकी त्याचा हेतू कुठलाही नाही. परंतु काल म्हणजे नाही का आश्चर्य मानतील की मी पहिली वेळ असं काहीच माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि ज्यांच्यासोबत तसे त्या कुकरचे अपघात झाले असतील त्या लोकांनी सोबत किती भयानक झाला असेल. आणि त्यांच्यासमोरचं ते दृश्य मी इतकी घाबरले होते सांगू नाही शकत. आणि माझ्यासोबत लगातार एका आठवड्यामध्ये 2 अपघात झालेले आहेत. का कुणाचं सुख मला माहीत नाही, परंतु चला की देव पाठीशी असला की काहीच होत नाही, बरोबर की नाही? तसंच काहीसं झालेलं आहे. तर मला तुम्हाला हे पण गोष्ट शेअर करायची होती की माझ्यासोबत म्हणजे असा चमत्कार स्वामीच्या कृपेमुळे माझ्या घरात होणारा अपघात म्हणजे टळलेला आहे. आणि अजून तर मी स्वामींच्या सेवा पण सुरू केलेल्या नाही आहेत. मी फक्त जस्ट स्वामी समर्थ हे रोज 11 वेळा म्हणते, लिहायचं सुद्धा मी आणखीन चालू केलेलं नाही. परंतु आता मी नक्कीच मला जशी जमल तशी स्वामींची म्हणजे मी अशी ठरवून घेऊन हे करावं ते करावं अशी जरी नाही जमली तरी मला जेवढी जमल तेवढी मी त्यांचं मंत्र म्हणणं, जप करणं, म्हणजे फार नाही पण 108 वेळा तरी मी ती करेन. आणि जसं प्राचीताईंनी मला सांगितलेलं आहे की 11 वेळा स्वामी समर्थ लिही,
तर ते पण मी नक्कीच प्रयत्न करेल. सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी का होणार, पण मी ती दिवाबत्तीच्या टायमिंगला नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. परंतु प्रत्येकाने कुकर लावताना खूप काळजी घ्या. शक्यतो गॅस जळला तर हरकत नाही, कुठल्या कामाला वेळ लागला तर हरकत नाही, परंतु कुकर इतका धोक्याचा आहे, खरंच खूप धोक्याचा आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा माझ्यासोबत असं काही घडलंय आणि इतकी भीती बसली त्या कुकरची मला. एकतर फ्रेंड्स मी रोज कुकर लावत पण नाही. तुम्हाला सांगू का, मी जास्ती कुकरचा वापर पण करत नाही, कारण की कुकरचं जास्ती जेवण चांगलं नाहीये म्हणून मी कुकरचा वापर करत नाही. परंतु काल ना सकाळचं टायमिंग मला जायचं होतं आणि त्या मिक्स डाळी असतात आणि त्या डाळी सगळ्या शिजल्या पाहिजेत म्हणून मी कुकरचा यूज केला आणि माझ्यासोबत तो प्रकार घडला. परंतु जरी घडला तरी तो स्वामीच्या कृपेमुळे टळलेला आहे आणि खरोखर टळलेला आहे. कारण माझ्याकडे सकाळी, मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे, मला जरी कुणी सांगितलं नव्हतं तरी सुद्धा मी स्वामींचं तारक मंत्र ही मी सकाळ संध्याकाळ तारक मंत्र ही मी ऐकतेच आणि मला ते ऐकायला पण छान वाटतं आणि मला घरात पण प्रसन्न वाटतं. म्हणून मी स्वामींची स्पेशल स्वामींचं असं काही म्हणून मी करत नाहीये, परंतु तारक मंत्र तर 100% मी लावते. आणि बघा ना, तारक मंत्र मी लावलेलं होतं आणि त्या तारक मंत्राच्या प्रभावामुळे माझ्या घरात अर्धवट अपघात घडला, जो स्वामींनी तो पूर्ण होऊ दिला नाही. बरोबर की नाही? तर असे देवावरती श्रद्धा नसते असे खूप कमी लोक आहेत. देवावरती श्रद्धा असते, प्रत्येकजण देवाला मानतो आणि देव हा असतो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन काही ना काही म्हणजे नाही का हे करत असतो, आपल्याला अलर्ट करत असतो, आपले संकट टाळत असतो. आणि ज्याचा काळ आलेला आहे, वेळ आलेली आहे, त्याचं तो जाणारच आहे. बरोबर आहे की नाही? परंतु ज्याचं काही काळ वेळ नसते आणि त्याला तारणारा देवच असतो. तर असंच काहीसं घडलेलं आहे आणि खरोखर घडलेलं आहे. तुम्हाला पुढे मी थोडंसं व्हिडिओ, एकदम नॉर्मली व्हिडिओ घेतलेला आहे, मनस्थिती नव्हती, परंतु मी तरी पण एक वाटलं यार की शेअर करावं. तर मी म्हणजे नाही का, माझ्या मुलाला असं वाटलं की तो कुकर खराब आहे म्हणून तो लगेच दुसरा कुकर ऑर्डर करायला, मम्मी ही कुकर ऑर्डर करू का, हे बघ हे बघ ते बघ. म्हटलं मला कुकर हा प्रकारच नको, मी हा बी यूज करणार नाही आणि मी दुसरा घेणार पण नाही, खराब झालेला नाहीये म्हटलं तो. परंतु काहीतरी घडायचं होतं म्हणून ते तसं झालेलं आहे. आणि कुकर नकोच म्हटलं मला आता घरामध्ये, जर असं काही नुकसान, असं काही अपघात होणार असतील तर. बरोबर की नाही फ्रेंड्स? म्हणजे खूप कानावरून गेले आणि मी विचार करा, जर ते पाणी प्रेशरनी माझ्या साईडनी आलं असतं तर माझी हालत काय झाली असते, ते विचार करून माझा कालचा दिवस तर म्हणजे नाही का खूप बोरिंग गेला, खूप बोरिंग. पण आभारी या गोष्टीमुळे की चला मोठा अपघात काही घडला नाही. बरोबर की नाही? तर प्रत्येकाने कुकर लावताना काळजी घ्या. कुकर लावल्याच्या नंतर किचनमध्ये थांबायचंच नाही जोपर्यंत ती पूर्ण कुकर होत नाही, कारण की शक्यतो लावायचं नाही. लावला तर जर तुम्हाला खरंच घाई असेल आणि तुम्हाला कुकर शिवाय जमतच नाही तर कुकर लावून सरळ हॉलमध्ये किंवा दुसरीकडे बसायचं. कुकर लावून किचनमध्ये थांबायचं नाही. कधीही कुकर धोका देऊ शकतो आणि कधीही काही घडू शकतं आणि खरंच घडू शकतं. तर असा सगळा प्रकार आहे. बापरे, इतकं म्हणजे नाही का, आज जरा डोकं दुखत आहे माझं. आणि का दुखत आहे की आज सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाल्लेत आणि मला पोहे हे जमत नाहीयेत, परंतु माझ्या मुलाला पोहे खायचे होते आणि फ्रुट्स नाहीयेत, फ्रुट्स संपलेले आहेत आणि फ्रुट्स आणायला जायला वेळ नाही भेटला, त्यामुळे नाश्ता सुरू आहे. तर मग नाश्ता काय, ह्याच्यासोबत जे हा जो खाईल ते नाश्ता मला बनवावा लागतो. 2 माणसं, दोघांना वेगळं वेगळं बनवायचं, म्हणून मी ते पोहे बनवले आणि त्याच्यासोबत थोडेसेच एवढेच पोहे खाल्ले. परंतु मला पोहे खाल्ले की त्या दिवशी 100% डोकं दुखतं आणि आज माझं डोकं चढलेलं आहे, म्हणजे इथून मागून असं दुखत आहे, तर खूप दुखत आहे. तरी पण बघू, संध्याकाळी पर्यंत राहिलं तर ठीक, नाही तर गोळी घ्यावीच लागल. आणखीन मला आता स्वयंपाक बनवायचा राहिलेला आहे आणि बाई येऊन काम करत आहे, तर सध्या तरी ओके आहे. म्हणजे ती म्हटलेली आहे ना की 8 दिवस बघा आणि जर तुम्हाला 8 दिवसामध्ये नाही आवडलं तर तुम्ही मला 8 दिवसाचे पैसे देऊन बंद करू शकता. तर बघूया, कारण 8 दिवस तिने चांगलं केलं आणि 8 दिवसाच्या नंतर नाटकं करायला लागली
तरी पण मी विचार करणार नाही, जेवढे दिवस भरतील तेवढे पैसे द्यायचे आणि बाई तू बघ तुझं. कारण काम स्वच्छ होणं महत्त्वाचं आहे, आपण पैसा देतो तर, बरोबर की नाही. आणि स्वयंपाक वगैरे मी करतच आहे, कारण दोघांचा स्वयंपाक असतो, किती वेळ लागतो. आणि पायाचं बऱ्यापैकी मला ओके वाटत आहे, थोडंसं काळं निळं झालेलं आहे, परंतु ओके आहे, म्हणजे नाही का एवढा त्रास होत नाहीये. जे मला 2 दिवस कालपर्यंत खूप त्रास झाला, आज मला जरा 50% मला फरक वाटत आहे. आणि एक्सरे वगैरे सुद्धा काढायची गरज नाही. जर सूज उतरली नाही लवकर आणि ते जर पेन थांबलं नसतं तर डॉक्टरांनी 100% सांगितलं होतं की एक्सरे करून घेऊन ये दाखवायला म्हणून. परंतु माझं असं झालं की म्हणजे सूज पण कमी झाली आणि माझं पेन हालचाल केली की दुखत आहे. पण पहिलं कसं होतं, बिना हालचाल करता बी असा ठणक लागायचा ना, तो प्रकार कमी झालेला आहे. तर मला तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची होती की माझ्यासोबत म्हणजे मंगळवारी परत एक प्रकार घडला, जो हे तुम्हाला मी आत्ता सांगितला. तर व्हिडिओ पुढं थोडासा शूट केलेला आहे, तो मी जोडतच आहे, तुम्ही नक्कीच बघा. कारण की खूप कानावरून गेलं आणि खूप असं डोळ्यासमोर असं काही घडताना बघितलं ना की भयंकर विचित्र होतं ते. माणसाला असं वाटतं की यार म्हणजे काय घडणार होतं आपल्यासोबत, बरोबर की नाही. आणि मी विचार करते की त्यावेळेला माझा मुलगा तिथं नव्हता किचनमध्ये. कारण कधी कधी तो किचनमध्ये येतो ना, तर मला म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगते, मला काही जरी झालं तरी मला काही वाटत नाही, पण मुलं मुली नसाव्यात आणि मुला मुलींना तो त्रास होऊ नये. माझ्याकडे मी जिथं पहिली राहत होते तिथे एक फॅमिली होती आणि त्यांची मोठी मुलगी होती, जवळजवळ 20-21 वर्षाची मुलगी होती. ती किचनमध्ये कुकर लावला आणि असंच किचनमध्ये काम करत होती. तो कुकर उडला, तिनं काम करत असताना कुकर उडला आणि ती एवढी भाजली होती. हे बघा, चेहऱ्याला गेलं नाही तिचं मेहरबान की, तिचं इथून एवढा पूर्ण ही हिस्सा भाजला होता आणि ही हात असा एवढा पूर्ण हिस्सा भाजला होता तिचा. आणि किती दिवस तरी तिचा हात असा गळ्यात टांगून होता आणि म्हणजे त्या हातावर पण बसला, हात फ्रॅक्चर झाला आणि एवढी पूर्ण साईड तिची भाजली गेली होती. तेव्हापासून तुम्हाला सांगते फ्रेंड्स, मी ती बघितलेलं होतं ना तिला तसं झालंय म्हणून, परंतु असं साक्षात बघितलेलं नव्हतं की कुकर एक्झॅक्टली उडतो कसा किंवा त्याचा प्रकार काय होतो. तो अनुभव मी काल घेतला, परंतु ते कसं घडतं हे माहिती नव्हतं. परंतु असं पण होतंय, ह्या गोष्टीनंच मी तुम्हाला सांगते, कुकर लावल्याच्या नंतर कधी किचनमध्ये थांबत नव्हते. परंतु कधी कधी कसं असतं ना की माणसाला सकाळची घाई असते आणि आवरायचं असतं, आणि त्यामुळे मी तिथं थांबले गेले की पटकन कुकर झाला की मी तिथं बाटी उकडायला लावून देईन म्हणून, आणि तो प्रकार घडला. असो, तरी पण देवाच्या कृपेने तो टळलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं पण तो टळलेला आहे. भविष्यात ज्या गोष्टी व्हायच्या असतात ते तर होतच राहतात, परंतु काही काहींचं असं बॅड लक असतं की काही ना काही होत राहतं. आणि माझं तर सध्या तसंच चालू आहे, काही ना काही घडत राहतं आणि माझे प्रॉब्लेम कमी व्हायचं नावच घेत नाही. आणि माझ्या परीक्षा कधी संपतच नाहीयेत. का कुणाचं ठाऊक देव माझी इतकी परीक्षा घेत आहे, आणि मी देत आहे म्हणूनच तर घेत आहे. असं पण कधी कधी मला वाटतं की यार कितपत माणसानी हे करावं ना, बरोबर की. व्यक्तीच्या आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम, एवढे सगळे दुःख, एवढ्या सगळ्या अडचणी खरोखर येऊ नये, खरोखर. कारण तो माणूसच आहे हो, किती सहन करणार आहे. कारण एक लिमिट असते त्याची पण सहन करण्याची, बरोबर की नाही. मी तर म्हणते बघा, माझं दुःख कधी संपन, ज्या वेळेला मी ह्या जगातून जाईन ना त्याच वेळेला माझं दुःख संपन, मला असं वाटत आहे. तोपर्यंत वाटत नाही. कारण की बघा ना, आता म्हणजे एवढ्या वर्ष माझ्या नवऱ्याचा त्रास होता, मला मारहाण होता, मानसिक त्याचा अजून बी चालू आहे, पण मारहाण तरी नाहीये, बरोबर की नाही. परंतु तुम्हाला सांगते, त्याच्यातून थोडंसं हे झाले, रिलॅक्स झाले. कोल्ड मॅटर चालू होतं, त्याच्यातून बी थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं. परत दुसरे प्रॉब्लेम वाढले, त्याला फेस करता करता परत माझ्या घरात मुलांमुळे प्रॉब्लेम वाढायला लागले, बरोबर की. कधी मुलीमुळं मला त्रास होतो, कधी मुलामुळं त्रास होतो. म्हणजे काही लोक मुलं नाहीत म्हणून रडतात, आणि काही लोकांना मुलं असताना सुद्धा त्यांचा त्रास आहे म्हणून रडावं लागते. अशी भयंकर परिस्थिती आहे की विचारायची सोय नाही, बरोबर की नाही. तर
म्हणजे मला तर असं वाटत आहे की माझ्या आईने जो निर्णय घेतला की नाही का, मुलगा ऐकत नाहीये, मुलाचं टेन्शन होत आहे, नवऱ्याचं टेन्शन होत आहे, भाऊकीचं टेन्शन होत आहे, ह्या गोष्टी तिला सगळ्या अनावर झाल्यामुळं तिनं जो निर्णय घेतला, बरोबर की नाही, कदाचित माझ्यासोबत सुद्धा म्हणजे आमच्या फॅमिलीची तो परंपरा चालू राहील, मला असं वाटायला लागले. सध्या तरी मला तसंच वाटत आहे की कदाचित माझ्या फॅमिलीमध्ये ती परंपरा राहील की मुलाच्या पायामध्ये आईचा जीव जाणं. म्हणजे कसं की मुलाचा त्रास सहन न करणं, मुलांचं जास्त हे होणं आणि त्याच्यामुळं आईनं चुकीचा निर्णय घेणं, स्वतःला संपवणं, असा काहीसा प्रकार जो माझ्या आईनं केलाय ना, तो कदाचित मला समोर माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे की माझं पण मरण तसं आहे का, की मुलाच्या त्रासाला कंटाळून मी पण माझा स्वतःचा जीव संपवल, इतपत माझ्यासोबत असं काही घडेल का, बरोबर की नाही. कारण ना काही काहींच्या खानदानाची परंपरा असते बघा तुम्ही, तसंच घडत जातं. तसंच मला वाटत आहे. कारण माझं पण मुलाबद्दलचं जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की मला खूप त्रास होत आहे त्या वागण्याचा, की मित्रच हा फक्त करत आहे आणि मित्रांशिवाय ह्याला दुसरं काही सुचत नाही आणि हा मित्रांची साथ सोडत नाही, हे खूप माझ्यासाठी त्रासदायक व्हायला लागलेलं आहे, खूप त्रासदायक व्हायला लागलेलं आहे. आणि त्याला मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्याला मी म्हटलं एक तर तू मित्रांसोबत राहा किंवा माझ्यासोबत घरात राहा, तर तो दोन्हीतलं कुठलंही करायला तयार नाही. धड तो मला माझ्यासोबत घरात राहतो आणि मित्रांची चापलूसी करतो, मित्रांची हे म्हणजे नाही का जास्ती जीव असतो, मित्रांना जास्ती हे करतो, असा काहीसा प्रकार घडत आहे. तर मला हे लक्षात येत नाहीये की एक्झॅक्टली म्हणजे त्याला करायचं काय असतं, बरोबर की नाही. तर असो, जे होईल ते होईल. शेवटचा पर्याय माझ्याकडे काय आहे, एक दिवस मी तुम्हाला नक्कीच दिसेल. एक तर मी घर सोडून गेलेली दिसेल माझ्या मुलामुळं, किंवा एक तर मी ह्या जगातनं माझ्या आईसारखी गेलेली दिसेल, आणि ते नक्कीच दिसेल. कारण की माणसाकडे पर्याय नसतो. ज्या वेळेला माणूस सगळ्या गोष्टी हारलेला असतो, त्यावेळेला तो काहीतरी निर्णय घेतो. आणि माझं तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, नाही रडायचं नाही, माझं तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, माझं सगळं आयुष्य दुःखामध्ये गेले आणि मला आता सुखाचे दिवस आहेत. फक्त मुलांमुळे मी परेशान आहे. माहित नाही कधी हे दुःख संपणार आहे. एखाद्याचं दुःख असं असतं की तो माणूस शेवट जातो पण त्याचं दुःख संपत नाही. तसंच काहीसं होणार आहे. परंतु आता जर इथून पुढे असा काही प्रकार घडला आणि मुलांना जर असंच मित्र करत राहिला तर माझं मुश्किल आहे त्याच्यासोबत राहणं. तो तर घर सोडून जा, मित्रांसोबत राहा म्हटलं तर राहत नाही आहे. तर मलाच माझा पर्याय निवडावा लागेल. मलाच माझं घर सोडून माझी दुसरीकडे कुठेतरी सोय करावी लागेल. आणि कधी कधी असं पण वाटतं की यार आपण ह्या घरात राहतोय, आपण त्याचं भाडं भरतोय, आपण सगळं करतोय, आपण का सोडायचं. परंतु त्याला किती जरी म्हटलं की तू घर सोड आणि जा आणि त्यांच्यासोबत राहा, जर माझा तुला त्रास होत आहे, मी मित्रांपासून लांब ठेवत आहे, मी मैत्री करू देत नाही आहे, मी तुझी दुश्मन आहे, बरोबर की नाही, तर मग तू काय निवडायला पाहिजे. मित्र सोबत राहणं, बरोबर की नाही, स्वतंत्र निवडायला पाहिजे. ज्याला जिथं कैद वाटतो, जिथं त्याला टॉर्चर वाटतं, जिथं त्याला त्रास होतो, जिथं त्याला सुख नसतं, त्यांना काय निवडतं तुम्ही सांगा. स्वतंत्र निवडतं का नाही. मग दुसऱ्यांसारखं मी जबरदस्तीने तर ठेवत नाही. मी म्हणते की तू तुझं जाऊन त्यांच्यासोबत राहू शकतो, परंतु तेही करत नाहीये. तो घरही सोडत नाही, मित्रही सोडत नाही आणि आईही सोडत नाही. म्हणजे मग करायचं काय तुम्हीच सांगा. एखाद्या वेळेला आपण म्हटलं की चल यार आपण सोडून देऊया, आता ह्याच्या नादाला नको लागायचं किंवा करू दे जे काय करायचं ते. परंतु तुम्हाला सांगू का, इतका मूर्ख आहे तो. त्याला जर आपण काही बोललं नाही ना तर नुसता असा वाहत जातो. परंतु तो मनानं म्हणणार नाहीये की आपण काहीतरी चुकीचं करतोय, चुकीचं वागतोय, आपण स्वतःला कंट्रोल करावं. अजिबात नाही. विचार करा ना, मी सारखं बोलते, सारखं टोकते, सारखं टॉर्चर करते त्याला बोलून, तरी सुद्धा तो
कंट्रोल करू शकत नाही. मी न बोलता तो कसा कंट्रोल करून तुम्हीच सांगा मला. आणि मी सगळ्या गोष्टी करून बसलेली आहे. म्हणजे कधी कधी मी ह्याला बोलायचंच नाही म्हणून जर सोडून दिलं ना, तर हा नुसता वाहतं पाणी कसं असतं असं वाहतच जातो. तो मनाने कधीच बेशरम आहे, तो गेंड्याची तो कधीही तुम्हाला सांगते स्वतःच्या मनानं म्हणत नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय, मम्मी चिडली आहे, मम्मीच्या चेहऱ्यावर दिसतंय. बिलकुल नाही. तो फक्त तुम्हाला सांगते बोलणं आणि काठी याचीच भाषा समजते त्याला नजरेची, चिडलेली, रागवलेली, फुगलेलं, न बोललेलं कुठलीही भाषा समजत नाही. इतका निर्दय, इतका दगड आणि गेंड्याची चमडी आहे त्याची. तुम्ही म्हणाल स्वतःच्या मुलाला काय बोलती, परंतु मलाच माहितीये की माझा मुलगा काय आहे आणि माझा मुलगा किती परेशान करतो. अहो फक्त आईचा एकच दिवस असतो का? मदर्स डेच्या दिवशी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, त्यानं मला भांडला नाही किंवा त्यानं मला कुठलंही उलट उत्तर दिलं नाही. त्यानं मला त्या दिवशी त्रासही दिला नाही. मी त्या दिवशी एवढी रडत होते, एवढं माझं ही झालेलं होतं, तरी पण मला त्यानं संध्याकाळी बाहेर जेवायला घेऊन गेला. तुम्ही मला सांगा, असंच जर तो माझ्याशी रोज वागला तर मी आनंदी नाही राहणार का? तुम्हीच सांगा. बिना टेन्शनची नाही राहणार का? परंतु नाही. जसे ते इंदुरकर महाराज म्हणतात बघा, की एकच दिवस मुलं आईसोबत फोटो काढतात, एकच दिवस आईला मदर्स डे ही करतात, परंतु आईचा एकच दिवस आहे का हो की सुखाने जगायचा? त्या दिवशी मला इतकं आश्चर्य वाटलं, हा वेगळा वागतोय. म्हटलं हे मी त्याला बोलून पण दाखवलं, जे तू आज केलंय ना, म्हटलं हे जर रोज केलं ना तर मी किती सुखी राहील. परंतु कसं असतंय माहितीये का, खरोखर खूप अवघड असतं. मुलं मोठे झाल्यानंतर खूप अवघड जीवन असतं. आणि म्हणजे नाही का, माझं तर खूप अवघड झाले आणि मला खूप त्या गोष्टीचा पस्तावा होत आहे की मी मुलं माझ्यासोबत ठेवले आणि मी त्यांची जिम्मेदारी घेतली, मी त्यांची परवरिश केली आणि मी त्यांचं सगळं सुख बघितलं ना, हे माझं कुठंतरी चुकलंय, खरोखर चुकले. कारण नाही का, हे दोघंही त्याच्याकडे सोडून द्यायला पाहिजे होते. कमीत कमी मी एकटी बिना टेन्शनची जगले असते, एवढा सगळा त्रास मला भोगावा लागला नसता. एवढी सगळी मेहनत घेऊन मला आता हे मानसिक त्रास भोगावे लागले नसते. मुलांचं मला जास्त टेन्शन घ्यावं लागलं नसतं. बिघडले काय, सुधारले काय, त्याच्या बापाकडे असल्यानंतर काहीही करू दे, बरोबर की नाही. परंतु एक आई म्हणून मी जो निर्णय घेतला ती कदाचित खरंच कुठंतरी चुकलाय आणि खरोखर चुकलाय माझा निर्णय की माझे मुलं मी माझ्या सोबत ठेवले ना आणि मी त्यांच्यासाठी हे केलं ना, हे माझं खूप चुकलंय. कारण की मी ज्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न केला ते दुःख मी माझ्या सोबत घेऊन आले, ज्याने करून की ते दुःख वाढलंय आणि ते दुःख आता मला टोचायला लागले, खरोखर टोचायला लागले. कारण काही खूप अशा गोष्टी असतात. तो जो व्हिडिओ मी शूट केला होता दोघांच्या भांडणाचा मागे महिन्यापूर्वी, तो व्हिडिओ मी न सोडण्याचा रिझन माहितीये का काय? आणि तोच आता होऊ नये म्हणून मी एवढं सगळं करते. तर मी एवढी मोठी गुन्हेगार वाटते तुम्हाला? तरी पण असू द्या, कारण उद्या लोक माझी मुलं म्हणून ओळखतात, बरोबर की नाही. उद्या लोक मलाच नावं ठेवणार आहेत, हिचे मुलं थोडी ना म्हणणार आहेत त्याचे मुलं. उद्या जर ते चुकीचं काही करत असतील, चुकीचं काही मार्गाला जातील, तर उद्या कुणाचं नाव येणार आहे? माझे मुलं म्हणून ओळखतात 50% 70% लोक ह्यांना माझे मुलं म्हणून ओळखतात. तर माझंच नाव खराब होणार आहे. कारण माझं नाव मी कधीही कुठेही खराब होऊ दिलेलं नाही. आणि तुम्हाला सांगू का आहे, तर चला व्हिडिओ मोठा होत आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. तर प्लीज कुकर लावल्यानंतर किचनमध्ये थांबू नका, खरोखर खूप भयानक होतं. तर चला बाय बाय फ्रेंड्स. हे बघा, आज कुकर उडता उडता राहिलाय बरं का. इतका बेकार त्याच्यातून प्रेशर नाही आहे बघा, सगळं हे पाणी आहे ना ते बाहेर आलं. हे बघा, हे बघा इथपर्यंत.
वरती जर उडला असता तर चिमणीचं पूर्ण वाट लागली असती. उडला नाही का कुणाचं ठाऊक, ह्याच्यातनं ना पूर्ण फवाऱ्यासारखं पाणी बाहेर आलं. इतकं जोरात तो कुकर आवाज देत होता. हे बघा याच्यामध्ये पीठ मळले, ह्याच्यात सुद्धा हे सगळं जे आहे ना ह्या कुकरमधनं बाहेर आलेलं पाणी आहे. इथून प्रेशरने फवाऱ्यांनी असं येत होतं ते पाणी. खूप घाबरले होते मी आणि मुलगा पण. पटकन येऊन गॅस बंद केला, नाही तर कुकर उडलाच असता. मुलगा पळत आला आणि त्यानं कुकर बंद म्हणजे गॅस बंद केला, तेव्हा ते कुकर थांबलं त्यातनं पाणी. हॅलो फ्रेंड्स, हे बघा आज दाल बाटी आहे आणि मी बनवलेली आहे छोटी छोटी बाटी, डाळ, राईस आणि हे थोडंसं सलाड. तर चला या जेवण करायला. तुम्हाला आवडते का दाल बाटी? आज खूप दिवसांनी बनवली आहे मी. तर बघा अशी झालेली आहे. ओके.